Dear students, today we are going to start next poem 2.3. There is another sky. This poem is written by Emily Dickinson. At first, we shall discuss about the poetess Emily Dickinson. Emily Dickinson is an American poet of the 19th century. She lived a lonely life, means she was in obscurity. Most of her poems are motivational and philosophical. They are unique to her era. Era means age. They are unique to her era and are characterized by simple and short lines. She often used slant rhymes and unconventional capitalization and punctuation. Her poems are the song and hymn of life in all its shades. There is another sky is an inspirational poem with a message of never say die. There is another sky ही कविता एक इन्स्पिरेशनल प्रेरणादायी अशी कविता आहे आणि त्यामधून नेव्हर से डाय असा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेव्हर से डाय किंवा डोंट क्विट करू नका. आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीही हार मानू नका, शरण जाऊ नका. एक अशा प्रकारचा एक संदेश इथे देण्याचा कवित्रीनं प्रयत्न केलेला आहे. It is a Petrarchan sonnet with octave and sestet. It is a Petrarchan sonnet. Sonnet means the poem of 14 lines or the poem having 14 lines. 14 ओळी असतात त्याला सॉनेट असं म्हटलं जातं आणि हे जे सॉनेट आहे ते पेट्रार्कन सॉनेट आहे आणि पेट्रार्कन सॉनेट मध्ये ऑक्टेव आणि सिस्टेट असे दोन भाग असतात. ऑक्टेव मीन्स हॅव्हिंग 8 लाईन्स म्हणजे 8 ओळींचा एक भाग त्याला ऑक्टेव असं म्हटलं जातं आणि रिमेनिंग 6 लाईन्स आणि राहिलेल्या 6 ओळी ज्या आहेत त्याला सिस्टेट असं म्हटलं जातं. म्हणजेच ऑक्टेव has 8 lines and sestet has 6 lines, and so it is called Petrarchan sonnet. The poet is communicating to her brother through a letter, as it is a letter written by the poetess, and through this the poetess is trying to communicate with her brother, whose name is Austin. Austin या नावाच्या त्या भावाला her younger brother is Austin, and to whom she is trying to communicate आणि त्याच्याशी ती कम्युनिकेशन करण्याचे प्रयत्न करते असे इथं आहे किंवा असा त्याचा एक विषय आहे. She encourages her brother not to get depressed आणि ह्याच्या माध्यमातून ह्या कवितेच्या माध्यमातून किंवा ह्या लेटरच्या माध्यमातून कवयित्री आपल्या लहान भावाला एनकरेज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर डोंट गेट डिप्रेस्ड किंवा निराश होऊ नको अशा पद्धतीचा एक मेसेज देण्याचा ती प्रयत्न करते. She encourages her brother not to get depressed under any circumstances and pleads with him to return home. ती असं म्हणते की कुठल्याही परिस्थितीत तू हार मानू नकोस, निराश होऊ नकोस आणि त्याचबरोबर pleads with him to return home आणि ती त्याची याचना करते किंवा ती आपल्या भावाची विनवणी करत आहे की तू काय कर
तर तू परत घरी ये. तिचा भाऊ, तिचा लहान भाऊ हा काय झालेला आहे, तर निराश होऊन घराबाहेर पडलेला आहे. अँड सो शी इज ट्राईंग, आणि म्हणून ती एक असा प्रयत्न करत आहे की भावाची विनवणी करून त्याला परत माघारी बोलवण्याचा ती या माध्यमातून एक तिचा एक छोटासा प्रयत्न आहे. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस. जीवनामध्ये खूप चॅलेंजेस आहेत. जीवन हे आव्हानात्मक असतं. भरपूर आव्हानं आपल्याला जीवनामध्ये त्या आव्हानांना सामोरं जावं लागत असतं. वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आणि आपल्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक चॅलेंजला आपण आपल्यामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं काय करू शकतो, हँडल करू शकतो किंवा त्याला फेस करू शकतो. जर आपल्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर वी कॅन फेस दॅट चॅलेंज. तर आपण त्या चॅलेंजला फेस करू शकतो किंवा त्याला योग्य पद्धतीनं टॅकल करू शकतो, त्याला योग्य पद्धतीनं आपण त्याला फेस करू शकतो. The poem ends on an optimistic note. This poem, there is another sky, ends with an optimistic note. एक ऑप्टिमिस्टिक नोटनं ही कविता इथं थांबते किंवा त्या कवितेचा शेवट होतो. ऑप्टिमिस्टिक नोट म्हणजे काय, तर आशावाद. शेवटी कवितेमध्ये कवीला एक अशी आशा आहे, एक असं होप आहे किंवा होप्स आहेत की तिचा भाऊ रिटर्न येईल, तिचा भाऊ परत माघारी येईल. आणि अशा ह्या नोटवरती, अशा ह्या ऑप्टिमिस्टिक टोनवरती कवितेचा समारोप होतो आहे किंवा तिथं ती कविता थांबते आहे. आणि कवितेला किंवा कवीला इथं तशी आशा आहे. द ब्राइटर गार्डन स्टँड्स फॉर चॉईसेस that life offers to all. आणि इथं the brighter garden हे stands for choices. आणि हे choices साठी तिथं प्रतीक आहे, त्याचं ते आहे that life offers to all. जीवनामध्ये आपल्याला भरपूर चॉईसेस असतात, भरपूर चॉईस आपल्याला मिळतात and we have to choose. आणि आपल्याला ते चूज करायचं असतं. So the poetess says the brighter garden in this poem. आणि म्हणून कवयित्री इथे एक असा शब्द वापरते की ब्रायटर गार्डन. म्हणजे थोडक्यात काय, तर जीवनामध्ये सुख पण असतं आणि दुःखही असतं. जीवन हे सुखानं आणि दुःखानं परिपूर्ण आहे, भरलेलं आहे. त्यामध्ये आपण कसं राहायचं किंवा वागायचं इथं आपण आपल्या हातात आहे. आणि म्हणून कवीने इथं अशा पद्धतीनं या माध्यमातून कवीनं आपल्या भावाला विनवणी करण्याचा प्रयत्न केलाय. सो नाउ आय एम गोइंग टू रीड the poem at first. पहिल्यांदा मी संपूर्ण कविता वाचेन and then I shall explain it line by line. आणि नंतर मी ती कविता line by line explain करेन. While explaining I shall discuss about the new words in this poem. आणि एक्सप्लेन करत असतानाच काही नवीन शब्द आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. So the title of this poem is There is Another Sky. I am going to read the poem, listen it carefully and try to understand. There is another sky, ever serene and fair, and there is another sunshine, though it be darkness there. Never mind faded forests, Austin. Never mind silent fields. Here is a little forest whose leaf is ever green. Here is a brighter garden where not a frost has been. In its unfading flowers, I hear the bright bee hum. Preeti, my brother, into my garden come. In this poem, or this poem is addressing to the poetess younger brother Austin, and she is addressing him and pleading him to return home, to come back to home. So she said here, there is another sky. There is another sky. All of us know that there is not another sky or etc. It is an imaginary. एक imaginary आहे. The imaginative or imaginary
एक कल्पना आहे की देअर इज अनादर स्काय मीन्स देअर इज अनादर होम. एक दुसरं पण एक घर आहे, दुसरं पण एक जग आहे. देअर इज अनादर वर्ल्ड, एक दुसरं पण एक जग आहे. अशा पद्धतीचे आपल्या जीवनामध्ये बरेचसे भाग असतात, भाग येत असतात. काही ठिकाणी दुःख असतं, काही ठिकाणी सुख आपल्याला मिळतं. त्यामुळे कवयित्री इथं असं म्हणते की इफ यू आर इन डिप्रेशन, जरी तू डिप्रेशन मध्ये असतास, नाव यू आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ डिप्रेशन, जरी तू त्या डिप्रेशनच्या जगामध्ये जगत असतास, डिप्रेशन मध्ये असतात, तरी सुद्धा दॅट इज नॉट द सिंगल वर्ल्ड. देअर इज अनादर स्काय, देअर इज अनादर वर्ल्ड, देअर इज अनादर होम वेअर यू कॅन कम. तू तिथं येऊ शकतोस. सो शी सेड देअर इज अनादर स्काय, दिस इज an ideal place for you. ती एक तुझ्यासाठी काय आहे तर एक आयडियल प्लेस आहे, एक आदर्श असं ठिकाण आहे. where you will get the happiness, जिथं तुला काय मिळेल की आनंद मिळेल, जिथं तुला सुख मिळेल. So she said there is another sky, there is another home, there is another place which is ideal, ही जी आदर्श आहे. ever serene and fair, आणि ते ठिकाण that place is serene, that place is peaceful, there is peace. हे असं ठिकाण आहे, एक अशी जागा आहे, असं एक वर्ल्ड आहे. there is another sky की where there is serene, where there is peace, जिथं काय आहे शांतता आहे. So in this line the new word serene, serene means peace or peaceful, the place which is peaceful, शांत असणारी अशी जागा. So the poetess said there is another sky ever serene and fair, अशी एक जागा आहे की जिथं शांतता, जिथं तुझ्या दुःखाला प्रवेश नाही, अशी एक ठिकाण आहे, अशी एक जागा आहे. which is serene and fair, and there is another sunshine, and in that place where there is another home, and in that home there is sunshine, there is another sunshine, एक दुसरं काय आहे सनशाईन आहे, एक दुसरा सूर्यप्रकाश आहे. means the sunshine is used for the warmth and happiness or love. There is another sunshine means there is warmth, there is happiness, there is love. When you will come back, you will get happiness, you will get love, you will get warmth here. So she said there is another sunshine. म्हणजे तिथं काय आहे तर आनंद तुला मिळणार आहे, तिथं तुला प्रेम मिळणार आहे. Though it be darkness there, जरी तुला तिथं डार्कनेस दिसत असेल, जरी तुला तिथं अंधार वाटत असेल, जरी तुला तिथं काळोख वाटत असेल, जरी तुला तिथं पेन वेदना आहे असं वाटत असेल, जरी तुला तिथं सॅडनेस दुःख आहे असं वाटत असेल किंवा आहे असं जाणवत असेल, तरी सुद्धा दो इट बी डार्कनेस देअर, डार्कनेस असेल तिथं तुला दुःख आहे असं वाटत असेल, तरी सुद्धा त्या दुःखाच्याही पलीकडे तुला खूप मोठा आनंद तिथं मिळणार आहे. सो शी सेड दो इट बी डार्कनेस देअर, जरी डार्कनेस असला तरी सुद्धा तू तिथं आलं पाहिजे, म्हणजे तुला तिथं काय मिळेल आनंद मिळेलच. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट, फॉरेस्ट म्हणजे इथे कवीला काय म्हणायचं, द पोएट हॅज कम्पेअर्ड फॉरेस्ट विथ द पास्ट. द पोएटेस वॉन्ट्स टू से द पास्ट, अबाउट द पास्ट. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट, जे फेडेड फॉरेस्ट आहेत म्हणजे कोमेजून गेलेली जंगल आहेत त्याला फार मनाला लावून घेऊ नको. म्हणजेच काय तर कवयित्री असं म्हणते की these forests are dull and gloomy. ग्लूमी हे जे फॉरेस्ट आहेत, ही जी जंगल आहेत ती कशी वाटतात तुला, वाटत असतील डल वाटत असतील, ग्लूमी वाटत असतील, दुःखी वाटत असतील, बट नेव्हर माइंड, पण त्याला फारसं मनाला लावून घेऊ नकोस. म्हणजेच कवीला इथे काय कवयित्रीला सांगायचंय की नेव्हर माइंड द पास्ट, भूतकाळात काय होऊन गेलं याचा फारसा विचार करू नकोस, किंवा त्याचा फारसा काही गोष्टी भूतकाळातील काही गोष्टी ह्या फारशा मनावर पण काही घेऊ नकोस. सो शी
said, never mind faded forest. Never means not. You should not focus on the past. भूतकाळावरती फारसा फोकस टाकू नकोस. Do not focus on the past. Do not focus on the dull side of your life. Sadness of your life. तुझ्या जीवनातल्या दुःखावरती फारसा फोकस टाकू नकोस. तुझ्या जीवनातील येणाऱ्या दुःखाचा जास्त विचार करू नकोस. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन. तर ऑस्टिन ह्या दुःखाचा फारसा विचार करू नकोस. भूतकाळाचा फारसा विचार करू नकोस. नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. शांत असणाऱ्या त्या फील्ड्सचा, शांत असणाऱ्या त्या शेताचा, रानाचा पण विचार करू नकोस. त्याही मनाला लावून घेऊ नकोस. आता इथं सुद्धा कवयित्रीनं काय वापरलेलं आहे? सायलेंट फील्ड्स आर स्टँड्स फॉर दी सॉरोज, स्टँड्स फॉर दी अनहॅपीनेस, स्टँड्स फॉर दी सॅडनेस. सो शी सेड, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स मीन्स नेव्हर माइंड सॉरोज, नेव्हर माइंड अनहॅपीनेस, नेव्हर माइंड सॅडनेस. म्हणजे दुःखाचा फारसा विचार करू नकोस. दुःखाला फार कवटाळू नकोस. दुःखाला आलिंगन देऊ नकोस. आयुष्यामध्ये दुःखाला महत्व देऊ नकोस. हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट, बट हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट. पण इथं जे जग आहे, इथं जे जंगल आहे ते कसं आहे? अतिशय मर्यादित आहे, अतिशय छोटस जग आहे. हुज लीफ इज एव्हर ग्रीन. की त्या जंगलाची पानं, त्या जंगलामध्ये असणाऱ्या वृक्षाची पानं ही कशी आहेत? तर ग्रीन आहे, हिरवीगार आहे. म्हणजेच कवयित्रीनं इथं जंगलाचा किंवा पानांचा हे कंपॅरिझन कशाशी केलेलं आहे? तर बघा, द फॉरेस्ट, द पोएट हॅज कम्पेअर द फॉरेस्ट विथ दी हॅपीनेस, द लीफ or green color with the happiness. So she said, here is a little forest. इथं असणारं जग हे छोटंसं जग आहे. इथं असणारं आपलं घर आहे ते छोटंसं आहे. बट इट इज फुल ऑफ हॅपीनेस. पण त्या जगामध्ये काय आहे? तर भरपूर आनंद आहे. इट इज फुल ऑफ हॅपीनेस. आनंदाने भरलेलं ते जग आहे. जरी ते मर्यादित असलं, छोटं असलं, तरी त्यामध्ये आनंद हा भरपूर तुला मिळणार आहे किंवा तिथं भरपूर आनंद आहे. Whose leaf is ever green. त्याची पानं हिरवीगार आहेत. म्हणजेच काय? तर ह्या जगामध्ये भरपूर आनंद तुझ्या वाट्याला येणार आहे. या जगामध्ये भरपूर आनंद आहे. The leaf or the green color is compared with the happiness. So, in the next line, the poetess says, here is a brighter garden where not a frost has been. The poetess said, here is a brighter garden. Means in this line or in this stanza, the poetess wants to show us, or the poetess is focusing on the brighter side of life. So she said, here is a brighter garden. In this line, the poetess is comparing our home with the brighter garden. कवयित्री यामध्ये आपलं घर आणि ब्राइटर गार्डन यांची तुलना करत आहे. आणि म्हणून ती इथं असं म्हणते की हिअर इज अ ब्राइटर गार्डन. इथं जे जग आहे, इथं जे आपलं घर आहे ते ब्राइटर गार्डन आहे. लाईक अ पॅराडाईज. ब्राइटर गार्डन मीन्स पॅराडाईज. आपलं घर जणू काही नंदनवन आहे. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. वेअर देअर इज नो डार्कनेस. फ्रॉस्ट म्हणजे शब्दशः गोठलेले दवबिंदू किंवा बर्फ आपण असं म्हणूया. पण कवी यामधून काय सुचवण्याचा प्रयत्न करते की आपलं जे घर आहे, आपलं जे नंदनवन आहे, ब्राइटर गार्डन आहे, तिथं गोठलेले दवबिंदू नाही. म्हणजे तिथं डार्कनेस नाही. देअर इज नो डार्कनेस, देअर इज नो सॅडनेस, देअर इज नो पेन. इथं दुःख नाही, इथं दुःख नाही किंवा इथं पेन नाही, वेदना नाहीयेत. आणि त्यामुळे कवयित्री असं म्हणते की वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. इथं दुःख नाही. This place is never been touched by the pain, by the darkness. आपलं जे घर आहे त्याला कुठल्याही प्रकारे वेदनेचा किंवा डार्कनेसचा, दुःखाचा कुठलाही स्पर्श झालेला नाही. There is happiness only, and so you have to come here. आणि म्हणून तू परत आलं पाहिजे. You have to return.
असं ती आपल्या भावाला म्हणते. इन इट्स अनफेडिंग फ्लॉवर्स, अनफेडिंग फ्लॉवर्स म्हणजे काय, तर की जे कोमेजलेली नाहीत अशी फुलं, मीन्स फ्रेश, अनफेडेड मीन्स फ्रेश, कलरफुल, फ्रेश अशा अर्थाने. In its unfading flowers, in these colorful flowers, in these fresh flowers, these flowers are full of colors, or this place is full of flowers that never been fade. ही जी कोमेजलेली नाही अशी ती फुलं आहेत. I hear the bright bee hum. Hum means, हम म्हणजे काय, तर गुणगुणणे. बी हम म्हणजे मधमाशांचं गुणगुणणं. And but now in this line we have to take the meaning singing. So she said, the poetess said, I hear the bright bee hum. आणि आपल्या ह्या ठिकाणी जी फुलं आहेत ती सगळी कशी आहेत, तर फ्रेश आहेत, कलरफुल आहेत. आणि त्या फुलांवरती बसणाऱ्या येणाऱ्या ज्या मधमाशा आहेत त्या सुद्धा आनंदानं गुणगुणत आहेत, गीत गात आहेत. आणि दे आर ऑल्सो हॅपी. आणि त्या मधमाशा सुद्धा या वातावरणामुळे काय झालेल्या आहेत, तर आणखीनच आनंदित झालेल्या आहेत. अँड सो दे आर सिंगिंग. सो द बीज आर हमिंग. सो द बीज आर सिंगिंग हियर. सो द atmosphere is a very happy atmosphere. Prithi, my brother. Prithi means nickname of her brother Austin. Nickname म्हणजे टोपण नाव. प्रिथी हे तिच्या लहान भावाचं टोपण नाव आहे. ऑस्टिनचं टोपण नाव आहे प्रिथी. सो शी सेड, प्रिथी माय ब्रदर, इनटू माय गार्डन कम. आणि म्हणून ती आपल्या भावाला, ऑस्टिनला असं म्हणते की प्रिथी तू परत या गार्डन मध्ये पुन्हा प्रवेश कर, पुन्हा माघारी ये. So she is pleading to her brother that you must come into my garden. माझ्या आपल्या बागेमध्ये परत आलं पाहिजे. Now you are living, now you are leading the frustrated life. तू कसं आयुष्य जगतोयस आता, तर दुःखी आयुष्य जगत आहे. Now you are living in the frustration, in the world of frustration. दुःखाच्या जगात तुझं आता जगणं चालू आहे, तू जगत आहे. So you should come here. You should come into this garden, to our home, to get the real happiness. So she said, Prithi, my brother, into my garden come. Means she said, this garden is full of love and warmth. तर ही जी बाग आहे, हे जे आपलं घर आहे, ते कसं आहे, फुल ऑफ लव अँड वॉर्म. की जिथं प्रेम मिळेल, जिथं प्रेम आहे, जिथं वॉर्मथ आहे, जिथं आपलेपणा आहे, अफेक्शन आहे, आपुलकी आहे, अशा पद्धतीचं. अ परफेक्ट प्लेस जस्ट लाईक पॅराडाइज. आवर होम इज अ परफेक्ट प्लेस जस्ट लाईक अ पॅराडाइज. एखाद्या नंदनवनाप्रमाणे आपलं हे जे घर आहे ते एक परफेक्ट असे प्लेस आहे, परफेक्ट असं एक ठिकाण आहे. सो she is requesting her brother to come back. In this poem, the poetess has addressed to her younger brother Austin and pleading him to come back to home to get the real happiness in the life. And so the poem ends with an optimistic नोट. आणि म्हणून अशा पद्धतीनं कवितेचा शेवट हा सुद्धा ऑप्टिमिस्टिक नोटनं झालेला आहे. आशावाद इथं आपल्याला दिसून येतो. कवयित्रीला शेवटी एक अशी आशा आहे, एक असं वाटतंय, असं आशा तिला वाटते की तिचा भाऊ निश्चित पुन्हा परत घरी माघारी येईल. आणि म्हणून कवयित्री इथं त्याला रिक्वेस्ट करत आहे. आणि अशा पद्धतीने या कवितेचा एंड हा ऑप्टिमिस्टिक एंड आहे, ऑप्टिमिस्टिक टोन
कवितेचा इथं आपल्याला दिसून येतो. सो ठीक आहे, या कवितेच्या बाबतीत जर कोणाच्या काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या विचारू शकता, पर्सनली कॉल करू शकता अँड यू कॅन डिस्कस अबाउट युअर प्रॉब्लेम्स रिलेटेड टू दी पोएम. थँक्यू.